नाशिक लोकसभेचे माजी खासदार हेमंत गोडसे मागच्या काही दिवसांपासून पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः हेमंत गोडसे आहेत। आप्पा, लोकसभा निवडणुकीनंतर आपण अस्वस्थ असल्याची चर्चा होती, त्यामुळे पक्षात कुठेतरी नाराज आहात अशी देखील एक चर्चा जी आहे आता समोर आलेली आहे। काय आपली प्रतिक्रिया? मला असं वाटतं का आपली कुठल्याही प्रकारची नाराजगी या ठिकाणी नाही। आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेबांनी अतिशय उत्कृष्ट असं काम या महाराष्ट्राच्या जनतेच्या सेवेसाठी या ठिकाणी केलेलं आहे। आणि राहिला काही पक्षांतर्गत विषय, तर मला असं वाटतं का आपण सातत्यानं या संदर्भामध्ये पक्षामध्ये डिसिप्लिन आणि सिस्टीम असावी यासाठी अनेकदा त्या ठिकाणी बोललेलो आहोत आणि अनेकदा त्या ठिकाणी मांडले आणि निश्चित त्या ठिकाणी पक्षश्रेष्ठी मला असं वाटतं का त्या संदर्भामध्ये विचार करून, कारण येणाऱ्या निवडणुकांमध्ये संघटना मजबूतीकरण असेल किंवा या ज्या विषय असतील या संदर्भामध्ये आपण अनेकदा बोलले आणि त्याविषयी पक्षश्रेष्ठी निश्चित निर्णय घेतील। आपण म्हटलात की पक्षशिस्तीचं, मात्र कुठेतरी पक्षातल्या गटबाजीमुळे देखील आपण नाराज आहात अशी देखील एक माहिती समोर आली होती। नाही, तसं तर प्रत्येक पक्षामध्ये प्रत्येक पक्षामध्ये आपण जसं म्हणतो का पळसाला 3च पानं असतात, तर मला असं वाटतं का प्रत्येक पक्षात असतात, परंतु मग त्याला जास्त करून अनेकदा पक्षाची शिस्त आणि सिस्टीम्स या वर्कआउट करत असतात आणि म्हणून त्या जर चांगल्या झाल्या तर निश्चित प्रत्येक पदाधिकाऱ्याला त्या ठिकाणी न्याय मिळेल असं आपल्याला वाटतं। मात्र आपल्या नाराजीनंतर कुठेतरी आपल्याला श्रीकांत शिंदे यांनी भेटीसाठी बोलवल्याची देखील एक माहिती समोर आली, कितपत तथ्य आहे? नाही, आपल्याला आपलं सामाजिक कामासाठी आपण त्या ठिकाणी जातो आहे मुंबईसाठी आणि या संदर्भामध्ये आपण मांडले, पुन्हा एकदा या संदर्भामध्ये आपण चर्चा करू। काय आता आपण भाजपमध्ये प्रवेश करणार अशा पद्धतीच्या देखील बातम्या काही वृत्तपत्रातून समोर आल्या, ते यात कितपत तथ्य आहे? मला असं वाटतं का मी आपलं एकच म्हणणं आहे, मग आपला कुठल्याही अशा प्रकारचा विचार अद्याप त्या ठिकाणी झालेला नाही, परंतु एकटे शिंदेसाहेब या ठिकाणी सातत्यानं काम करत असतात आणि म्हणून खाली ज्या ज्या जिल्ह्याला जे मंत्री दिलेले आहेत त्या मंत्र्यांनी जर संघटना मजबूतीकरणासाठी आणि पदाधिकाऱ्यांच्या कामांसाठी जर चांगलं त्यांना बळ दिलं तर निश्चित पक्षाला एक चांगले दिवस या ठिकाणी येतील, ही देखील भावना आपली आहे। आपण पक्षाचं शिस्तीचं देखील म्हणालात, आपली काय स्थानिक पातळीवरती पक्षामध्ये कुणाची नाराजी आहे कुणावर? मी तेच सांगितलं का हा जिल्हा पातळीवरचा आमच्या आज नाशिक जिल्ह्यामध्ये एकमेव आमदार आहे आणि मग उरलेल्या 14 तालुक्यांमध्ये आज कुणीच नाही आणि म्हणून या सर्व पदाधिकाऱ्यांना पक्षश्रेष्ठींनी त्यांचा विचार करून आपल्याला संघटनेला कशी ताकद देता येईल या संदर्भामध्ये सकारात्मकपणे विचार करण्याची आवश्यकता आहे। नक्कीच आप्पा, धन्यवाद। आपल्यासोबत माजी खासदार हेमंत गोडसे होते, त्यांनी आपली प्रतिक्रिया देखील या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।